मित्रांनो, तुम्ही पण विदर्भातले आहात? तर चला मग आज आपण तुरीच्या सोल्याची भाजी बनवून बघू आणि खाऊन पण बघू. तर खूप दिवस झाले असेल तुम्ही पण ही भाजी बनवलेली नसेल आणि आता सीझन चालू आहे तुरीच्या सोल्यांचं. हे जे शेंगा असतात तुरीच्या, तुम्हाला पण माहिती असेल, जे शेतात काम करतात त्यांना माहिती असेल, की तुरी जेव्हा लागतात तेव्हा त्याच्या कवळ्या-कवळ्या शेंगा आपण तोडतो आणि त्याची सोले काढून आपण भाजी बनवतो. तर मी तशाच प्रकारे आधी सोले काढून घेतले होते. माझ्या मम्मीला मी काढायला लावले. त्यानंतर हे सोले मी एका भांड्यात काढले, धुवून घेतले होते मी आधी. त्यानंतर एका भांड्यात काढले. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे राहतात हे हिरवेगार सोले. आणि यामध्ये जर तुम्ही तिखट टाकाल तर ते तेवढं चांगलं नाही लागत. पण मी त्यासाठी नाही का मिरच्या घेतल्या 2-3, म्हणजे 4 तर मिरच्या घेतल्या मी. म्हणजे मिरच्याची जी टेस्ट आहे ना ते चांगली लागते तिखटपेक्षा. तर मी प्रेफर्ड करेल की जेव्हा पण तुम्ही ही भाजी बनवाल, विदर्भातले लोकं खास करून, तर यामध्ये तुम्ही नाही का मिरच्या टाका 4 तर म्हणजे कसं आहे, जेवढी क्वांटिटी राहील सोल्यांची तेवढ्या प्रमाणात मिरची टाकू शकता तुम्ही. आणि ते मिरची कधी टाकायची, जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे बारीक करतो ना सोले, हे सोले जे आहे ना ते बारीक करूनच चांगले लागतात. म्हणजे याची भाजी जी आहे, वाटल्या सोल्याची भाजी याला म्हणतात. तर हे बारीक केल्यानंतर याची भाजी आपण बनवणार आहोत. तर मी बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच बारीक करायचे, जास्त पण बारीक नाही करायचे, कारण जास्त कराल तर ते पातळ होऊन जाईल एकदम, त्याची टेस्ट चांगली नाही लागणार भाजीची. तर मीडियम प्रमाणात तुम्हाला बारीक करून घ्यायचे. मी कांदा टमाटर चिरून घेतलेलंच होतं, त्यासोबतच कोथिंबीर. फर्स्ट म्हणजे कोथिंबीर खूप इम्पॉर्टंट आहे या भाजीसाठी, आणि लास्टमध्ये टाकायची. जेव्हा भाजी झाल्यानंतर आपण टाकतो ना, तो खूप भारी चव येते भाजीला. तर मी कांदा टमाटर चिरून घेतलं. तर मी गॅसवर आधी कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेईल आता. बिना मसाल्याची भाजी जर बनवायची असेल ना, तर यापेक्षा बेस्ट भाजी कोणतीच नाही राहणार. याच्यामध्ये तुम्हाला ना खोबरं टाकायचं, ना कांदा टाकायचं, कोणताच मसाला न वापरता एवढी चविष्ट होणारी भाजी म्हणजे तुरीच्या सोल्याची भाजी. याची चव फक्त विदर्भातल्या लोकांनाच माहिती असेल, लाईक म्हणजे मी जशी आहे. तर हे जे भाजी खाल्ली ना एकदा तुम्ही, तर तुम्ही सगळ्या भाज्या विसरून जाल. कारण या भाजीची टेस्ट, आणि ते पण भातासोबत जेव्हा ही भाजी खाल ना तुम्ही, तर खूपच छान. तर मी तुम्हाला बनवण्याची याची पद्धत सांगते. आधी मी सगळ्यात आधी 2 चमचे तेल घेतलं होतं, त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकून देते. मी जसं की तुम्हाला म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मला लसूण जो आहे ना, तो बारीक कापलेलाच टाकायला आवडतो भाजीमध्ये. तर मी तोच लसूण बारीक कापलेला टाकेल, कारण मला त्याचा पेस्ट टाकलेला नाही आवडत, कारण पेस्टची तेवढी टेस्ट नाही. तर मी बघा बारीक चिरलेला लसूण जो आहे ना, तो टाकते त्याच्यामध्ये. त्यानंतर मी टाकेल कांदा. आधी ह्या लसणाला मी थोडंसं रेड कलरचं होऊ देईल. त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकते. तुम्ही बघू शकता बारीक चिरायचा कांदा, बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाका. नंतर म्हणजे याला थोडंसं लाल येईपर्यंत तुम्ही फिरवत राहा कांद्याला. फिरवून झाल्यानंतर मी हळद टाकलेली आहे. तर हळद थोडीच टाकायची आहे, अर्धा चम्मच मी घेतली इथे. आणि हळद टाकल्यानंतर मी थोडंसं तिखट मिक्स केलं, कारण एकदम पण आपण जर मिरच्या टाकतो तर तेव्हा कसं आहे, कधी कधी भाजीला नाही का तिखटाची चव जास्त येत नाही मग याच्यामध्ये, म्हणजे असं नुसती मिरचीची चव येते, म्हणून मी थोडंसं तिखट मिक्स केलं आहे. तुम्ही जास्त नाही टाकायचं आहे, फक्त अर्धा चम्मचपेक्षा पण कमी. आणि त्यानंतर मी टमाटे टाकले. तर टमाटर मी आता चांगलं मिक्स करून घेईल. थोडंसं नरम येईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. ते शिजून झाल्यानंतर मी तुम्हाला काय टाकायचं आहे ते सांगेल. तर तोपर्यंत मला सगळ्यांनी हे सांगायचे कमेंटमध्ये की तुम्ही खरंच कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगाल बरं का. तर मी तो जे बारीक केलेला पेस्ट होता म्हणजे सोल्यांचा, तो आता मिक्स करते याच्यामध्ये, कारण याला पण थोडं आधी वाफेवर तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. फोडणीमध्ये जसं आपण कांदे टमाट्याची फोडणी केलेली आहे त्यामध्ये हे शिजू द्यायचं. तर हे तुम्हाला मॅक्झिमम 2 ते 3 मिनिट तुम्हाला झाकून शिजू द्यायचं असतं. तर मी अशा प्रकारे फिरवून घेतलेलं. त्यानंतर मी याला शिजू ठेवेल. तर का शिजू ठेवेल, कारण याच्यामध्ये तेल चांगलं फुटतं. तुम्ही बघू शकता तेल त्याच्यामध्ये निघालेलं आहे. तर ते म्हणजे भाजी ती थोडीफार शिजलेली आहे. कारण तुम्ही जर आधीच जर ही भाजी शिजवायला जाल
म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये पाणी टाकाल तर ते नाही चांगल्या प्रकारे शिजणार आणि चांगली पण खायला लागणार नाही. याची एक ट्रिक असते की तुम्ही आधी तेलामध्ये थोडं शिजू द्या, नंतर पाणी ॲड करा. आणि पाणी जे आहे ना ते तुम्ही गरमच ॲड करायचं. या भाजीमध्ये थंड पाणी जर ॲड कराल तर चांगलं नाही लागणार. कारण हे जे भाजी आहे बनवायला खूप इझी आहे, पण बनवताना याच्या स्टेप लक्षात असल्या की म्हणजे चांगली चवीला लागेल. आणि प्रत्येक भाजीचं असंच असतं. तर जसं की मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मीठ पण जे आहे ना ते मी वरूनच टाकते, कारण वरून टाकलेलं भाजीवरचं मीठ मला म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट लागते भाजीमध्ये. तर याला मी उकळी येईपर्यंत शिजू दिलं होतं ह्या भाजीला. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता दिसते. एकदम त्याला थोडंसं असं म्हणजे तेल सुटलेलं होतं आणि आता मी ताटात घेतली आहे. तर मित्रांनो, रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.